नमस्कार. सुहासिनीज किचनमध्ये आज आपण कोवळ्या फणसाची भाजी आणि तीही दोन प्रकारे म्हणजे एक रस्सा भाजी आणि दुसरी सुकी भाजी करणार आहोत जवळा घालून. आता बाजारामध्ये असे कोवळे फणस दिसायला लागलेत, तर बाजारातून फणस घेतानाच असा साफ करून आणायचा, कारण घरी जर साफ करायचा म्हटला ना तर एकतर धारदार सुरा हवा आणि या फणसाला डिंक पण असतो. फणस साफ करताना ह्या फणसाचं जे बाहेरचं काटेरी आवरण आहे ते आधी काढायचं, त्याच्यासाठीच आपल्याला धारदार सुरा लागतो. घरी फणस साफ करताना आधी हाताला तेल लावायचं, कारण याचा डिंक हाताला लागतो. आता फणसाचा हा मधला जो भाग काढून टाकला ना त्याला मालवणी भाषेमध्ये फणसाची पाव म्हणतात. तो भाग थोडा कडक असतो, तो काढून टाकायचा आणि असे याचे मोठे मोठेच तुकडे करून घ्यायचे. भाजीवाल्यांना आपण सांगितलं ना की कसे आपल्याला हवेत तुकडे ह्याचे ते करून देतात. असा कापून आणलेला फणस फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस चांगला राहतो. आता फणस घरी आणल्यानंतर आपण पाण्यामध्ये टाकायचा, कारण हा आपल्याला धुवून घ्यायचा आहे. पण त्याआधी हा जो मधला भाग पाव आहे ना ती राहिलेली असेल तर ती कापून टाकायची, कारण ती खायची नसते. हे पहा, ती काढून टाकायची. आणि ही भाजी तशी साफ केलेली आहे, फक्त आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. याची पाव काढून झालेली आहे. आता हा फणस आपल्याला एका टोपामध्ये घ्यायचा आहे, कारण हा आता आधी शिजवून घ्यायचा आहे. आता यामध्ये पुरेसं पाणी घालूया आणि ह्या फणसाला डिंक असल्यामुळे यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं आणि चवीपुरतं मीठ घालून आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे. आता हे पातेलं आपण गॅसवर ठेवूया. जर कुकरमध्ये आपण शिजत लावलं तर 2 शिट्ट्या काढायचा, चांगला शिजतो. आपण पातेल्यामध्ये हा शिजत ठेवला आहे म्हणून याला आपण झाकण ठेवूया. पातेल्यामध्ये शिजत ठेवलं ना तर साधारण 10 ते 12 मिनिटं लागतात. आता हा शिजला आहे की नाही हे पाहायचं आहे, तर चमच्याने हा दाबून बघायचा. एक फोड घ्यायची आणि दाबून बघायची. चांगले शिजलेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि ही भाजी आता एका ताटामध्ये काढून घेऊया. आता ही थंड करायची आहे आणि थंड झाल्यावर आपल्याला किसणीवर किसून घ्यायची आहे. हे जे पाणी सफेद झालं आहे ना हे डिंक आहे, हा पाण्यात उतरतो. हे पाणी टाकून द्यायचं आहे आणि भाजी थोडी थंड झाली की अशी किसून घ्यायची आहे. आपण यातल्या अर्धा भाग भाजीचा किसून घेणार आहे, ती आपण सुकी भाजी करणार आहोत आणि अर्धी आपण अशीच ठेवणार आहोत, त्याची आपण ग्रेव्हीमधली म्हणजे रस्सा भाजी करणार आहोत. जरा गरम आहे अजून, आपण हे किसून घेऊया. ही भाजी मॅशरने दाबून घेतली तरीही चालते. आपली भाजी किसून झालेली आहे. ही आपण सुकी भाजी करणार आहोत. या भाजीला आपण 1 चमचा मालवणी मसाला घालूया आणि भाजी आणि मसाला मिक्स करून ठेवूया. भाजीला मसाला व्यवस्थित चोळून ठेवायचा आहे. आणि आपण इथे घेतला आहे जवळा. हा सुक्का जवळा आहे, तो अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवला होता. आणि 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत, 1 हिरवी मिरची घेतली आहे, थोडी कोथिंबीर कापून घेतली आहे आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचून घेतल्या आहेत. आता भाजी करण्यासाठी आपण एक कढई गॅसवर ठेवली आहे. त्यात 1 पळी तेल घालायचं आहे आणि तेल तापलं की मग आपण यामध्ये फोडणीला लसूण आणि हिरवी मिरची घालूया. लसूण परतायचं आहे. आता यात आपण अर्धा चमचा हिंग घालूया आणि हे मोठे 2 कांदे घेतले आहेत बारीक चिरून, ते घालूया.
कांदे आपल्याला अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत परतायचे आहेत आणि फोडणीला आपण थोडीशी कोथिंबीर घालू, त्यामुळे ना सुवास छान येतो भाजीला, कारण आपण यात जवळा घालणार आहोत. आता कांदा चांगला ट्रान्सपरंट झाला की त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा मालवणी मसाला घालूया. मालवणी मसाला अर्धा चमचा घातला तरीही चालेल. आता यामध्ये ही जी मच्छी होती ना, सुकी मच्छी म्हणजे जवळा, तो पिळून घालायचा आहे आणि कांद्यावर परतायचं आहे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून याच्यावर झाकण ठेवून आपल्याला वाफेवर ही भाजी शिजवून घ्यायची आहे. चार 5 मिनिटं आपण ही झाकण ठेवून वाफेवर शिजवून घेणार आहोत. आता आपण भाजी उघडून बघूया. यातला जवळा शिजत आलाय. आता यामध्ये आपण ही जी उकडलेली भाजी किसून घेतली आहे, फणसाची भाजी, ती आपण घालून घेऊया. आता फणस उकडताना आपण मीठ घातलं होतं आणि ह्या कांद्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे चव बघून आपल्याला लागलंच तर मीठ घालायचं आहे आणि झाकण ठेवून आपण याला वाफ देऊया. थोडीशी वाफेवर शिजवून घ्यायची आहे. 7-8 मिनिटात ही भाजी चांगली शिजते. आता यामध्ये आपण एक कोकम 2 तुकडे करून घालूया आणि थोडीशी कोथिंबीर घालूया आणि मिक्स करून घेऊ. आता एकदम कमी गॅसवर परत 2 मिनिटं आपल्याला ही झाकून ठेवायची आहे. ही भाजी झालेली आहे. आता आपल्याला ग्रेव्ही करण्यासाठी कांदा खोबरा भाजायचा आहे. त्यासाठी आपण एक कढई गॅसवर ठेवली, त्यात अर्धा चमचा तेल घातलं, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घातलं आहे. ते परतायचे आहे. आता त्यामध्ये आपण एक मोठा कांदा बारीक चिरून घेऊया, तो घातला आहे. त्यातच आपण एक वेलची घालणार आहोत आणि 2 लवंगा घालणार आहोत. ही पहा वेलची आणि 1-2 लवंग घालायच्या. आणि 4 टेबलस्पून आपण सुक्कं खोबरं घातलं आहे, तेही आपल्याला भाजायचं आहे. हे आपल्याला ब्राऊन होईपर्यंत भाजायचं आहे. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून नंतर हे आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. मिक्सरला लावून बारीक करून चटणी करून घ्यायची आहे याची. आता हे थंड करायचं आणि वाटायचं. आता दुसऱ्या गॅसवर आपण एक कढई ठेवली आहे, त्यामध्ये आपण तेल घातलं. तेल तापलं, त्यामध्ये जिरं आणि 1 तमालपत्र टाकलं होतं, 1 चमचा मालवणी मसाला आणि अर्धा चमचा हळद घालूया. पाव चमचा हिंग घातलाय आणि यामध्ये आपण जे आता वाटण केलं होतं ते घालूया आणि ते चांगलं तेलावर परतायचं आहे. आता हे मिक्सरचं भांडं जे आहे त्याला सगळी चटणी लागलेली आहे, त्यामध्ये पाणी घालूया आणि ते आपण यामध्ये पाणी घालूया. मिक्सरचं भांडं धुवून ते पाणी यामध्ये घालायचं आहे आणि आता हे ढवळायचं आहे. यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून हे ढवळून व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे तेल सुटेपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे. गॅस कमी ठेवायचा, कारण हे सगळीकडे उडतं, त्यामुळे त्यावर वाटल्यास कमी गॅस ठेवून झाकण ठेवायचं आणि शिजवून घ्यायचं. चवीपुरतं मीठ घातलंय.
आणि ग्रेव्हीचंही जास्त घट्ट वाटली तर यात गरम पाणी घालायचं। आता यामध्ये ह्या शिजवलेल्या फणसाच्या फोडी आपण घालायच्या आहेत आणि 5 मिनिटं ह्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे, कारण फणस आधी शिजलेला आहेच, त्यामुळे आपली ग्रेव्ही तयार आहे। कोवळ्या फणसाची ही रस्सा भाजी मटणापेक्षाही भारी लागते आणि जवळा घालून केलेली सुक्की भाजी तर इतकी अप्रतिम लागते। आणि ही भाजी तुम्ही भात, चपाती, भाकरी कशाबरोबरही खाऊ शकता। तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली। आणि तुम्ही माझ्या चॅनेलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, म्हणजे आपण अशाच वेगवेगळ्या रेसिपी घेऊन भेटत राहू।